नमस्कार फ्रेंड्स, मी अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे होममेड हॅपीनेस बाय अपर्णा। कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सगळे मस्त असाल, मजेत असाल आणि एकदम आनंदित असाल। तर काल बघा मी संडेचा व्लॉग अपलोड केला होता, तर व्हिडिओ मोठा होत होता म्हणून मी अर्धा पोर्शन म्हणजे हाफ पार्ट 1 अपलोड केला होता काल, आणि त्याचाच हा सेकंड पार्ट मी आज अपलोड करतेय। जर आपण तो व्हिडिओ मिस केला असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, आपण नक्की चेक करा। तर दुपारच्या लंच नंतर मी थोडासा आराम केला आणि सकाळी आपण पाहिलं की मी सगळ्या बेडशीट वगैरे आणि उशीचे खोळ वगैरे सगळे धुण्यासाठी काढले होते। तर आता जवळपास 4-4:30चं टायमिंग आहे आणि आता मी सर्व उशीच्या खोळा वगैरे दुसऱ्या घालतीये आणि उशीच्या खोळांची मशीन मी लावली होती, तर ते पण मी वाळत घातलेले होते कपडे, आणि रोजचे सुद्धा कपडे मी म्हणजे लावले होते मशीनला, ते सुद्धा मी वाळत घातले आहेत। आणि आता मी बेडशीट घालतीये। मी दोन्ही बेडरूमची बेडशीट काढली होती, तर तीच मी आता घालत आहे। खरंच एकदम धुतलेली आणि स्वच्छ बेडशीटवरती झोपण्याची काही मजाच वेगळी आहे, एकदम सॅटिस्फॅक्शन वाटतं। आणि कितीही काम केलं ना आणि जरी थकवा आला पण एक घर स्वच्छ किंवा आपण केलेलं काम असं छान दिसलं ना आपल्या डोळ्यांना, तर एकदम ते छान वाटतं आणि मनाला सॅटिस्फॅक्शन देणारं असं वाटतं। बऱ्याच वेळेस आपल्या कामाचं काही ॲप्रिशिएशन होत नाही किंवा कोणी त्याची दखल घेत नाही। आपण बहुतांश लेडीजचं तेच असतं की आपण केलेलं काम कुणाला दिसतही नाही आणि कोणी बघतही नाही, पण आपण काय करतो हे आपल्याला माहिती असतं आणि आपले मुलंही बघत असतात असं मला वाटतं। आणि आपलं घर स्वच्छ ठेवणं ही तर माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे आणि मी त्याला केव्हाही फर्स्ट प्रेफरन्स देत असते। माझं घर आणि माझ्या मुलांचं जे रुटीन असतं किंवा मुलांना होम कुक्ड फूड किंवा घरी बनवलेलं जे अन्न आपण म्हणतो ना ते देणं ना, हे माझ्यासाठी माझं पहिलं प्रेफरन्स आहे। त्यामुळे मी ही कामे ना एकदम आनंदाने करत असते। तिकडच्या रूमचं आवरल्यानंतर मी आलेली आहे आता मुलांच्या बेडरूममध्ये, आणि संडेचा दिवस बनल्यानंतर मुले ना एवढा पसारा आणि गोंधळ करून ठेवतात ना की आवरता खूप वेळ लागून जातो। आणि आज तर कामवाल्या मावशी आल्या नव्हत्या, तर आजचा माझा दिवस ना खूप हॅट्रिक असा गेलेला आहे। आणि मोस्टली संडेला ना मी वॉशरूम वगैरे सगळं क्लीन करत असते, पण आज मी केलेलं नाही, ते मी आपल्याला माझ्या येणाऱ्या व्लॉगमध्ये शेअर नक्कीच करेन की संडेचा दिवस हा थोडा हायट्रिकच बनून जातो कुणासाठीही, कारण की मिस्टर म्हणजे घरी असतात, अर्धा का दिवस होईना पण ते घरी असतात आणि मुले घरी असतात, आणि मुले घरी असल्यानंतर त्यांचे डिमांड असतात की हे बनव ते बनव, तर त्याच डिमांडला मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आणि शक्यतो बाहेरचं फूड मी आणण्याचं अवॉइड करते। घरीच मी सगळं शक्यतो बनवत असते। आणि थोडंसं म्हणजे सगळं केल्यानंतर ना कपडे बरेचसे पडलेले होते घडी करण्याचे, आणि रोज म्हणजे मी बाहेर गॅलरीमध्ये कपडे वाळत घालते ना, तर भरपूर जागा आहे तिथे, शक्यतो मी एक दिवसाआड कपडे धुते आणि एक दिवसाआडच ते मध्ये घेऊन येते आणि तसंच ते बाहेरच ठेवलेले असतात। कारण की काय होतं ना, मध्ये आणल्यानंतर कंपल्सरी घडी करावी लागते, त्यामुळे काय करते ना मी एक दिवसाचा गॅप घेते कपडे धुण्यासाठी आणि घडीही करण्यासाठी, त्यामुळे माझे बरेचसे कपडे होऊन जातात। आपण नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये पाहत असताल। आणि आता मुलांचे युनिफॉर्म वगैरे आहेत, तर रोजचे कपडे बरेचसे होत आहेत। आणि फॅमिली 4 माणसाचं कुटुंब म्हणल्यानंतर प्रत्येक दिवस असा वेगळा असतो, वेगळे कपडे लॉन्ड्रीचं रुटीन मी आपल्यासोबत एकदा स्पेशली फक्त लॉन्ड्रीचं रुटीन ना मी आपल्याशी शेअर करेन की म्हणजे त्यामध्ये सगळंच येतं। रोजचे कपडे तर मी एक दिवसाआड धुते, पण ज्या दिवशी गॅप असतो ना त्या दिवशी माझा प्रयत्न असा असतो की मी बेडशीट, टॉवेल, डोरमॅट वगैरे असं सगळं धुवून घ्यावं, म्हणजे तेवढाच एक दिवस आपला दुसरं एक्स्ट्रा धुवून होतं। आणि बघा कपडे वगैरे घडी करून ठेवल्यानंतर मी आलेली आहे किचनमध्ये, आणि मी आपल्याला बोललेली की मी दही विरजण घातलेलं आणि रात्री आणि सकाळी ते मी
अडकून म्हणजे या पांढऱ्या कपड्यामध्ये मी ते हे करण्यासाठी ठेवलेलं, त्याचं पाणी जाण्यासाठी. आणि मला याचं बेसिकली श्रीखंड बनवायचं आहे. तर तोच चक्का मी घेतलेला आहे, त्यामध्ये विलायचीची पावडर घातलेली आहे आणि विस्करच्या मदतीने मी ना हे मस्त असं विस्क करून घेणार आहे. मोस्टली मी कंडेन्स्ड मिल्क घालते श्रीखंडामध्ये, पण ना आज माझ्याकडे कंडेन्स्ड मिल्क संपलेलं होतं, त्यामुळे मी काय केलं ना, मिल्क पावडर थोडीशी घातलेली आहे, अंदाजाने घातलेलं आहे. आणि थोडंसं मी हे कच्चं दूध घालतेय, पॅकेट मी फोडून आत्ताच, म्हणजे त्यामुळे ना फ्लेवर एकदम छान येतो आणि एकदम थोडासा आंबूसपणा जर असेल श्रीखंडाला तर तोही जातो. आम्रखंडही मी बनवलेला आहे, मागच्या एका व्हिडिओमध्ये मी आपल्याशी शेअर केलेलं आहे. आपण यामध्ये ड्रायफ्रुट्स घालू शकता आणि म्हणजे काय म्हणतात त्याला, केशर घालू शकतो आपण, बरेचसे यामध्ये आयटम घालू शकतो. मी आणखी थोडीशी पिठी साखर घालून याला विस्क केलेलं आहे आणि होममेड असं श्रीखंड आपलं या ठिकाणी बनलेलं आहे. आणि आता बघा आम्ही सगळ्यांनी श्रीखंड खाल्लेला आहे आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7 आणि मी काय केलं ना, कुकर लावलेला आहे बटाट्यांसाठी. मला रात्री डोसा बनवायचा होता, तर आपण बघू शकता डोशाचं बॅटर एकदम असं छान फर्मंट झालेलं आहे, ते मी मिक्स करून ठेवलेलं आहे. आणि बटाटे पण उकडलेले होते, तर मी आता भाजी बनवतेय. कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे, त्यामध्ये तेल आणि मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडल्यानंतर मी चण्याची डाळ 1 चमचा आणि हरभऱ्याची डाळ 1 चमचा टाकलेली आहे. आणि 2 मीडियम आकाराचे कांदे मी लांब अशा पीसमध्ये कट केलेले आहेत आणि ते मी या ठिकाणी टाकलेले आहेत. मोस्टली मी काय करते ना, कांद्याला जास्ती कुक होऊ देत नाही, पण आज थोडासा मी तांबूस रंगावरती कांदा परतला आहे. आलं ग्रेट केलेले टाकलं आहे, त्यामुळे एकदम टेस्ट छान येते. आणि कढीपत्ता टाकलेला आहे आणि जे हे 3 बटाटे होते ते मी अख्खेच्या अख्खे असेच टाकलेले आहेत. आणि थोडंसं मी स्मॅशरच्या साह्याने आणि चमच्याच्या साह्याने याला स्मॅश करून घेणार आहे. पाणी थोडंसं टाकलेलं आहे. आज मी थोडीशी म्हणजे अशी लिक्विड टाईप रस्सा भाजी बनवणार आहे, त्यामुळे मी थोडंसं जास्त पाणी टाकलेलं आहे आज. आणि स्मॅशरच्या मदतीने ना याला मस्त असं मी स्मॅश करून घेतलेलं आहे. हळद मीठ टाकल्यानंतर, गरम मसाला टाकल्यानंतर भाजी तयार आहे. कोथिंबीर माझ्याकडे नव्हती म्हणून मी टाकली नाही, आपण वरून भरपूर कोथिंबीर टाकू शकता. आणि हा कास्ट आयरनचा तवा तापायला बराचसा वेळ लागतो, मी तो ठेवलेला आहे. आणि टिश्यू पेपरला थोडंसं तेल लावून ना वाईप करून घेतलेला आहे तवा. आणि मी आता डोसा करते. आज आमचा रात्रीचा डिनर हाच असणार आहे. आणि आज ना मस्त एकदम टेस्टी आणि कुसकुशीत असे डोसे बनलेले होते. नेहमीच डोसे छानच बनतात, पण आज ना थोडेसे आणखी मस्त बनलेले होते. तर मी डोसा अगोदर घालून मुलांना दिलेला आहे ताट वाढून, आणि हा आता मी दुसरा डोसा करते. आणि जवळपास 8-8:30 वाजता आमचं सगळं झालेलं होतं आणि किचन वगैरे क्लीन करून ना मला झोपायला 9-9:15 असे वाजलेले होते. तर हा माझा छोटासा व्लॉग मी संडेचा आपल्याशी शेअर केला आहे. होप आपल्याला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटते आपल्याला नवीन माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. सी यू.